डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन बाय होल नंबर बघायचा आहे प्लस डिव्हिजन ऑफ होल नंबर बाय फ्रॅक्शन आपल्याला बघायचं आहे. ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय होल नंबर. होल नंबर्स मीन्स 0 1 2 3 4 या साईडला हे वाढतच जातात, ते आहेत होल नंबर. आणि फ्रॅक्शन म्हणजेच काय 3/5 8/9. ओके, दीज आर द होल नंबर्स. आता फ्रॅक्शनचं डिव्हिजन करताना काय करायचं आहे, ॲट फर्स्ट आपल्याला रेसिप्रोकल म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. तर आता होल नंबरचा पण रेसिप्रोकल असतो आणि फ्रॅक्शनचा पण रेसिप्रोकल असतो. रेसिप्रोकल कसं काढायचं ते मी तुम्हाला आधी शिकवते. ओके, तर आता 0चा रेसिप्रोकल नसतोच, ठीक आहे, ते अनडिफाईन आहे. 1चा रेसिप्रोकल 1च असतो. 2चा रेसिप्रोकल 1/2 असतो, ठीक आहे. 3चा रेसिप्रोकल 1/3 असतो. 4चा रेसिप्रोकल 1/4 असतो. तसंच आता 3/5 या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल काय असतो 5/3 असतो. आणि 8/9 या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल 9/8 असतो. ओके, एकदम सिम्पल आहे हे समजण्यासाठी. आता आपण फ्रॅक्शनचं डिव्हिजन कसं करायचं ते बघूया. फ्रॅक्शनला होल नंबरने कसं डिवाईड करायचं ते बघूया. तर 7/3ला आपल्याला 5ने डिवाईड करायचं आहे. ओके, आता बघा काय करायचं, ॲट फर्स्ट 7/3. आता या डिव्हिजनच्या साईनऐवजी मी काय करणार, मल्टिप्लिकेशनचं साईन देणार. डिव्हिजन करायला थोडंसं अवघड जातं मला म्हणून. आणि 5चा मी इथं रेसिप्रोकल देणार. 5चा रेसिप्रोकल काय असेल मग 5 होल नंबर आहे. 1/4चा रेसिप्रोकल 4 असतो, तसंच 5चा रेसिप्रोकल 5 येईल, ठीक आहे. तर 5चा रेसिप्रोकल काय येईल मग 5चा रेसिप्रोकल येईल 1/5, ठीक आहे, 1/5. आता हे काय करायचं, हे सॉल्व करायचं फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन. तर फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. किंवा या साईडला असं आपण काही कट होत असेल तर ते पण करतो. कट होतं म्हणजे सिम्प्लिफिकेशन करतो, तर ते पुढच्या एक्झाम्पलमध्ये आहे. तर इथं काही सिम्प्लिफिकेशन होत नाही, त्याच्यामुळं आपण काय करू, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 7 × 1 अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 3 × 5. ओके, काय येईल मग आता 7 × 1 7 आणि 3 × 5 15 येईल. तर बघा 1/4 डिवायडेड बाय 1 करायचं आहे. आत्ताच मी सांगितलं 1चा रेसिप्रोकल 1च येतो. ओके, तर यालाच आपल्याला कसं कन्वर्ट करता येईल 1/4 × 1. ओके, इज इक्वल टू 1/1 असं पण लिहिता येतं 1ला. ओके, 1/1. आता 1चा रेसिप्रोकल 1च असतो. मग 1/4 × 1 1/4च येतं, तर 1/4 येतं. आता एवढं पण आपल्याला करायची गरज नाही. कोणत्या पण नंबरला जर आपण 1ने डिवाईड केलं तर त्याचं ॲन्सर 1/4च येतं, ठीक आहे. आता 21/7 डिवायडेड बाय 3 करायचं आहे. डिव्हिजन साईन काढून टाकूया. 21/7 × 3चा रेसिप्रोकल काय येईल 1/3. आता इथे बघा सिम्प्लिफिकेशन होत असेल तर ते करायचं. तर इथं 21 आहे, इथं 3 आहे आणि इथं 1 आहे, इथं 7 आहे. आता फ्रॅक्शनचं टू फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन नेहमी कसं होतं, मल्टिप्लिकेशन जर साईनमध्ये असेल तर इकडून इकडे असं पण आपण डिवाईड करू शकतो किंवा असं पण डिवाईड करू शकतो. यानं याला डिवाईड करता येतं की नाही, किंवा यानं याला डिवाईड करता येतं, यानं याला डिवाईड करता येतं किंवा यानं याला डिवाईड करता येतं, ठीक आहे. किंवा मग वरून खाली पण आपण फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. ओके, पण आपल्याला असं नाही डिवाईड करता येत, इकडून इकडे किंवा इकडून इकडं आडवा असं डिवाईड करता येत नाही, ठीक आहे. तर आता इथे बघा, इथं 3 × 1 3 3 7 21 येईल. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. न्यूमरेटर आता इथं अगेन इथं बघा, इथं 7 आलेलं आहे, इथं पण 7 आलेलं आहे. आताच मी सांगितलं वरून खाली जरी सिम्प्लिफिकेशन होत असेल तर करायचं. आता इथं पण 7 × 7 आणि 7 × 7 येईल. ओके, तर आता इथं काय आन्सर येईल 1 × 1 अपॉन 1 × 1. तर ॲन्सर याचं 1 येईल. 3/7 डिवायडेड बाय 0 आहे. तर कोणत्या पण नंबरला जर 0ने डिवाईड केलं तर त्याचा ॲन्सर आपल्याला काढता येत नाही, ते नॉट डिफाईन येतं. कोणत्याच नंबरला किंवा कोणत्याच फ्रॅक्शनला आपण 0ने डिवाईड करू शकत नाही, ठीक आहे. तर याचा ॲन्सर काय येईल नॉट डिफाईन. ओके, आपण सांगू शकत नाही याचा ॲन्सर. ओके, असं काय, कारण आपण कोणत्याही नंबरला किंवा आता इथे बघा 3/7 किंवा आपण 4 घेऊया 4 डिवायडेड बाय 0. तर 0ने आपल्याला डिवाईड करता येईल का. ओके, 0 म्हणजे काय आहे, 0 म्हणजे आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडे काहीच नाही देण्यासारखं. तर आपण काय देणार ना, डिवाईड करणे म्हणजे आपण छोटे 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 पार्ट्स करत असतो, ठीक आहे. आता इथे माझ्याकडे देण्यासाठीच जर काही नाही आहे तर मी कसे पार्ट्स करणार. ओके, त्याच्यामुळं याचा ॲन्सर नॉट डिफाईन येतं, ठीक आहे. तर 0ने आपण कोणत्याच
नंबरला किंवा फ्रॅक्शनला डिवाइड करू शकत नाही. ठीक आहे, इथे बघा 5/13 डिवायडेड बाय 7 करायचा आहे. तर इथे डिव्हिजनचा साईन कुठे आहे, तर हे बघा, हा जो फ्रॅक्शन आहे 5/13 त्याला डिवायडेड बाय 7 आहे. आता 3/4 याचंच काय मिनिंग असतं, 3 डिवायडेड बाय 4 असतं. ठीक आहे, तसंच आता हा 5/13 हा फ्रॅक्शन आहे, डिवायडेड बाय 7 आहे. आपण जर याला डिव्हिजनच्या साईनमध्ये लिहून घेऊया, 5/13 डिवायडेड बाय 7 असं करायचं हे. ठीक आहे, आता याला सॉल्व करूया. आता डिव्हिजनच्या साईनऐवजी आपण मल्टिप्लिकेशन साईन लिहूया. 5/13 मल्टिप्लाय बाय 1/7 करूया. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, इथं काही कमी होत नाही, त्याच्यामुळं 5 मल्टिप्लाय बाय 1/13 मल्टिप्लाय बाय 7. 5 मल्टिप्लाय बाय 1 किती होईल, 5/13 मल्टिप्लाय बाय 7. तर 13 7 91 येतं. ठीक आहे, 4/7ला 28 डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, 4/7 डिवायडेड बाय 28 याला असं लिहिता येईल, 4/7 मल्टिप्लाय बाय 1/28, 28चा रेसिप्रोकल. ओके, तर आता इथं तुम्ही ही स्टेप तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली ना, तर तुम्ही ही पण स्टेप स्किप करू शकता, डायरेक्ट या स्टेपहून या स्टेपला पण येऊ शकता. आता इथे बघा कोणती कमी होती, तर तिथं बघा 4च्या टेबलमध्ये 28 आहे. 4 1 जा 4, 4 7 जा 28, 1 मल्टिप्लाय बाय 1/7 मल्टिप्लाय बाय 7, 1/49 याचा ॲन्सर आहे. आता इथे हा मिक्स फ्रॅक्शन आहे, डिवायडेड बाय 3 करायचं आहे. आधी याचं कन्व्हर्शन फ्रॅक्शनमध्ये करायचं. तर याचं कन्व्हर्शन फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कसं करता येईल, तर 4 मल्टिप्लाय बाय 3 करतो प्लस 1 करतो. ठीक आहे, 4 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1. ओके, 4 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1 अपॉन हा डिनॉमिनेटर ॲज इट इज 3 जसं तसं लिहायचा, डिवायडेड बाय 3 आपण असं लिहूया थोड्या वेळ इकडचं. आता हा फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट होईपर्यंत 4 मल्टिप्लाय बाय 3 किती येतं, आधी मल्टिप्लिकेशन करायचं, 12 येतं प्लस 1. ओके, अपॉन 3 डिवायडेड बाय 3. आता 12 प्लस 1 किती येईल, 13/3 इज इक्वल टू आता या स्टेपला आपण इथं डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन घेऊया. मल्टिप्लाय बाय 3चा रेसिप्रोकल 1/3. तर तिथं काही कमी होत आहे का, इथं काहीच कमी होत नाही. तर मग काय करायचं, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 13 मल्टिप्लाय बाय 1/3 मल्टिप्लाय बाय 3, 13/9 याचा ॲन्सर आहे. ओके, इज इक्वल टू 13/9. आता हा पण मिक्स फ्रॅक्शन आहे. हा मिक्स फ्रॅक्शनला ओके आधी फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. कसं करायचं, 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1 करायचं अपॉन 2 डिनॉमिनेटर ॲज इज इज डिवायडेड बाय 14. 3 मल्टिप्लाय बाय 2 आधी करायचं, 3 मल्टिप्लाय बाय 2 6 येईल प्लस 1 अपॉन 2 डिवायडेड बाय 14. 6 प्लस 1 किती येईल, 7 अपॉन 2. आता या डिवायडेशन साईनचं मल्टिप्लिकेशन साईन आणि 14चा रेसिप्रोकल 1/14. आता इथं काही कमी होतं आहे का, तर या असं होतं आहे कमी. 7 1 जा 7, 7 2 जा 14. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 1, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 2, 1/4 याचा ॲन्सर आहे. आता या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला होल नंबरला फ्रॅक्शनने डिवाइड करायचं आहे. तेच सेम प्रोसिजर करायची, इथं फक्त फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. ओके, तर आता बघा 14 डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशन साईन आणि ह्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल 5/6चा रेसिप्रोकल 6/5 येईल. ठीक आहे, तर आता हे कसं करायचं, तर आता 14चं काहीच नसतं खाली, म्हणजे डिनॉमिनेटर 1 असतो, तुम्हाला समजत नसेल तर. ठीक आहे, तर आता 14 आणि न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, 14 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 1 मल्टिप्लाय बाय 5. 14 6 जा किती येतं, तर 14 6 जा 84 येतं अपॉन 5 येईल. तर हे याचा ॲन्सर येईल. ठीक आहे, आता इथे बघा 12 डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशन साईन, 3/4चा रेसिप्रोकल, तर 3/4चा रेसिप्रोकल काय येईल, 4/3. आता इथं काही कमी होतं आहे का, आता 12 आहे न्यूमरेटरमध्ये, 12ला काहीच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे आपण 1 लिहूया तुम्हाला कळण्यासाठी. मग आता मग हे सांगितलं असं कट होतं आहे, तर 3 1 जा 3, 3 4 जा 12 येईल. तर आता न्यूमरेटरमध्ये किती आहे, 4 आहे, 4 मल्टिप्लाय बाय 4 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. तर 4 4 जा 16, डिनॉमिनेटर 1 कॅन्सल, म्हणजे डिनॉमिनेटर 1 आपण लिहितच नाही. ठीक आहे,
आता 16 याचा आन्सर आहे. 1 डिवायडेड बाय 5/3 करायचं आहे. आता मग अशी 5/3 डिवायडेड बाय 1 जर असेल तर मी काय सांगितलं, कोणत्याही फ्रॅक्शनला किंवा नंबरला 1ने डिवाइड केल्यावर आन्सर तेच येतं, पण कोणत्याही फ्रॅक्शननी 1ला डिवाइड केल्यावर ओके आन्सर 1 येणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये गल्लत होऊ देऊ नका. ओके, आता हे आपण नेहमी एक्झाम्पल करतो तसंच करायचं. 1 डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन आणि 5/3चा रेसिप्रोकल काय येईल 3/5. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन, आता इथं काहीच नाही म्हणजे 1 असतं डिनोमिनेटर. 1 × 3 अपॉन 1 × 5. ओके, तर 3/5 याचं आन्सर येईल. ठीक आहे, आता इथे बघा 0 डिवायडेड बाय 9/4. आता मग अशी 9/4 डिवायडेड बाय 0 जर असेल तर हे आन्सर आपल्याला नॉट डिफाईन, म्हणजे हे आन्सर काढताच येत नाही. ओके, आणि याचं काय आन्सर येईल, कोणत्याही नंबरनी जर 0ला डिवाइड केलं तर त्याचा आन्सर 0च येतं, कारण 0 जवळ देण्यासारखं काहीच नसतं, त्याच्यामुळे त्याचा आन्सर 0 येतं. आणि इथे आपल्याला 0ने आपण डिवाइड करू शकत नाही. ओके, त्याच्यामुळं 0 0 0 असे स्मॉल पार्ट्स कसेच करू शकत नाही कुणाचेच, त्याच्यामुळे याचा आन्सर नॉट डिफाईन येतं. ठीक आहे, एक्झाम्पल 3 डिवायडेड बाय 7/15. आता नंबरला फ्रॅक्शनने डिवाइड केलेला आहे. आता यालाच असं लिहिता येईल 3 डिवायडेड बाय 7/15. ओके, आता हे नेहमीच्या आपल्या एक्झाम्पलसारखं करायचं. ओके, तर 3 डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन 15/7. आता काही कमी होते का, तर काही कमी होत नाही. तर 3 × 15 अपॉन 7. तर 15 3 45/7 याचा आन्सर आहे. इथे बघा 3 डिवायडेड बाय, आता इथं मिक्स फ्रॅक्शन आहे, मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्शन आधी फ्रॅक्शनमध्ये करून घ्यावं लागेल. 3 डिवायडेड बाय कसं करायचं, 2 × 3 करायचं, त्याच्यामध्ये हा 1 मिक्स करायचा. ओके, अपॉन डिनोमिनेटर ॲज इट इज. आधी हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 3 डिवायडेड बाय 2 × 3 6 येईल प्लस 1 अपॉन 3. ओके, तर 3 डिवायडेड बाय 6 + 1 किती येईल 7/3 येईल. ओके, आता इथं डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन दिलं की 7/3चा रेसिप्रोकल 3/7 येईल. ठीक आहे, आता इथं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. डिनोमिनेटर नाही म्हणजेच 1 असतो. 3 × 3 अपॉन 1 × 7. 3 × 3 9/7 याचा आन्सर येईल. ठीक आहे, आता 21 डिवायडेड बाय, इथं पण मिक्स फ्रॅक्शन आधी याचं कन्वर्शन घेऊया, फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्या. 5 × 4 प्लस 1 करायचं. ओके, अपॉन 4. दिस इज इक्वल टू 21 × 4 डिवायडेड बाय, आता इथे बघा 5 × 4 करायचं. 5 × 4 20 प्लस 1 अपॉन 4 येईल. ओके, 20 डिवायडेड बाय 20 + 1 21 अपॉन 4. आता हे नेहमीसारखं एक्झाम्पल तयार झालं. 21 डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन आणि 21/4चा रेसिप्रोकल 4/21. आता इथं पण 21 आहे, इथं पण 21 आहे, कॅन्सल होईल, तर आपला आन्सर 4 येईल.